पाव किलो गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. देठ काढून असं मोडून घेऊ. कढईमध्ये शेंगदाणे घालून लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेऊ. 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा खीस घालून लो फ्लेमवरती थोडंसं भाजून घेऊ. कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा घालून गोल्डन परतवून घेऊ. गवारीचे शेंगा घालून हाय फ्लेमवरती 1 मिनिट परतवून गॅसचा फ्लेम लो करून यावरती 5 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे गवारीचे शेंगा छान वाफते. भाजून घेतलेले साहित्य लसूण, कोथिंबीर घालून मिक्सर फिरवून घेऊ. टोमॅटो घालून टोमॅटोची प्युरी करून घेऊ. शेंगा छान वाफलेले आहेत. मसाला घालून लो फ्लेमवरती 1 मिनिट परतवून घेऊ. धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हळद घालून मिक्स करून घेऊ. टोमॅटोची प्युरी घालून परतवून घेऊ. रस्सा जेवढा पातळ पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून गूळ घालून मिक्स करून घेऊ. गॅसचा फ्लेम लो करून यावरती 5 मिनिट झाकून ठेवायचं, म्हणजे गवारीच्या शेंगा छान नरम शिजतील. पोळी भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी मस्त टेस्टी तर्रीवाली गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.